जय श्रीराम, जय शिवराय. जो गणपती सगळ्या विघ्नाचं हरण करतं आणि मंगल कामना देतं, त्या श्री सिद्धिविनायकाला, त्या गौरी गणपतीला स्मरण करून आज शिवभारताचा पहिला अध्याय मी तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे. शिवभारत म्हणजे काय? शिवभारत म्हणजे महाराजांच्या समक्ष कवींद्र परमानंदांनी लिहिलेला ग्रंथ. जो ग्रंथ शिवचरित्र लिहित असताना खुद्द बाबासाहेब पुरंदरेंनी सुद्धा प्रमाण मांडलेलं आहे आणि जेही तत्कालीन इतिहासकार झाले त्यांनी सुद्धा हा शिवभारत नावाचा ग्रंथ प्रमाण मांडलेला आहे. जसं महाभारत नावाचा ग्रंथ ज्याच्यामध्ये महाभारताच्या युद्धाचं वर्णन आलं, तसं हा शिवभारत ग्रंथ, या शिवभारतामध्ये माझ्या रयतेचा जो राजा होता, जो जाणता राजा होता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचं वर्णन केलं. चरित्र कुणाचं वर्णन केलं जातं सज्जन हो, तर चरित्र फक्त आणि फक्त सज्जनांचं वर्तन केलं जातं आणि वर्णन सुद्धा केलं जातं, कारण त्यांच्या वर्तनातून त्याचं वर्णन येत असतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असे राजे झाले ज्यांचं वर्तन सुद्धा असं होतं की त्या वर्तनाचं वर्णन केलं जाऊ शकतं. म्हणून शिवभारत नावाचा हा जो ग्रंथ आहे केवळ आणि केवळ शिवरायांनाच समर्पित आहे. छत्रपती शिवराय अखिल महाराष्ट्राचंच नाही बरं का, हिंदू जनसामान्याचा आराध्य दैवत. हिंदूंच्या ज्याही काही पूजाविधी आज आपण बघतोय त्या केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे सुरक्षित आहे. जर छत्रपती शिवराय नसते तर सगळ्यांच्या सुन्नता झाल्या असते, हे आपण सगळ्यांकडनं ऐकलेलं आहे. पण त्या कशा झाल्या असत्या आणि का थांबल्या याचं वर्णन फक्त आणि फक्त तुम्हाला शिवभारतामध्ये बघायला मिळेल. कुठलाही ग्रंथ म्हटला तर ग्रंथारंभी गणनायकाचं वर्णन केलं जातं. तसंच कवींद्र परमानंदांनी सुद्धा या ग्रंथाच्या आरंभी गणेशाचं आणि कृष्णाचं, भगवतीचं सुद्धा वर्णन या ग्रंथामध्ये केलं. आता काही लोक म्हणतील छत्रपती शिवरायांना तुम्ही देवी देवतांशी का जोडताय? देवी देवतांशी जोडत नाहीये, तर देवी देवतांवर विश्वास असणारा राजा, हिंदू धर्मावर विश्वास असणारा राजा आणि या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा म्हणून त्याचं चरित्र लिहित असताना कवींद्र परमानंद गणपतीच्या स्मरणापासून त्या चरित्राची सुरुवात करीत असतात. सज्जनांनो, या चरित्रामध्ये सगळे ते भाग आलेले आहेत जे कर्तृत्व छत्रपती शिवरायांनी केलेले आहे. कुठलंही चरित्र म्हटलं त्या चरित्रारंभी त्या कुळाची, त्या कुल परंपरेची, त्या कुलाचाराची माहिती करून घेणं फार गरजेचं असतं. म्हणून शिवभारत हा ग्रंथ कुणाचा आणि कशासाठी आला, तर छत्रपती शिवरायांच्या जीवनाला समर्पित असलेला हा ग्रंथ आहे. आणि बाबाजी राजेंपासनं म्हणजेच शिवरायांचे आजोबा मालोजी राजे आणि त्यांचे सुद्धा वडील बाबाजी राजे यांच्यापासून या ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. खरं असं बऱ्याचशा ग्रंथाचा संदर्भ घेऊन असंही सांगता येईल की छत्रपती शिवरायांचे जे आजोबा होते, पंजोबा होते, खापर पंजोबा होते, त्यांच्या संदर्भात असं येतं की ते राजस्थानच्या सिसोदिया वंशातून येतात. मी काही त्या चरित्राची पुष्टी करत नाही, पण असाही उल्लेख बऱ्याच ग्रंथांमध्ये आढळतो. त्याच्यामुळे त्यांचा सिसोदिया वंशाशी संबंध होता की नाही हे मी काही स्पष्ट किंवा सिद्ध करणार नाही, परंतु असा संदर्भ बऱ्याचशा ग्रंथांमध्ये पाहायला मिळतो. बाबाजी राजे आणि बाबाजी राजेंचे पुत्र कोण? मालोजी राजे. पहिला पुत्र मालोजी राजा आणि दुसरे पुत्र विठोजी राजे. दोन पुत्र झालेत. दोन पुत्र, त्याच्यातल्या मालोजी राजांचं लग्न म्हणजेच विवाह उमाबाई नाईक म्हणजेच निंबाळकर घराण्याच्या त्या कन्या उमाजी नाईक म्हणजेच उमाजींशी त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर त्यांना दोन मुलं झाली. आता ती मुलं कशी झाली, त्या मुलांचं नाव काय, हाही प्रश्न बऱ्याचशा लोकांना पडत असतो. पण ती मुलं कशी झाली, काय झाली, तर उमाबाई ज्या होत्यात ना त्या शिवभक्त होत्या, त्या भगवतीच्या भक्त होत्या, त्या साधू संतांवर निष्ठा ठेवणाऱ्या होत्या. साधू संतांवर निष्ठा ठेवणे याचा अर्थ असा नाहीये की सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांवर विश्वास, तर जे संत साधू परंपरा निष्ठ आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवतो. पण त्या काळामध्ये मोगलांचा आणि निजामांचा दरारा होता आणि निजामांच्या दराऱ्यामुळे त्या काळामध्ये प्रभाव होता पिरांचा आणि फकीरांचा जास्त. तर अहिल्यानगर जिल्ह्यात म्हणजे आत्ताच त्या काळचं अहमदनगर, आजचं अहिल्यानगर, तर त्या अहिल्यानगरामध्ये प्रभाव होता कोणाचा? मोगलांचा, निजामांचा. तर तिथे एक पिराची दर्गा होती, त्याचं नाव होतं शहा शरीफ म्हणून. त्या पिराचं नाव शहा शरीफ. आणि उमाबाई साहजिकच आहे, त्या काळात प्रभाव होता म्हटल्यावर तत्कालीन काही महिलांसोबत त्यांच्या भेटीगाठी झाल्या असतील आणि भेटीगाठीच्या अंती त्या महिलांनी यांना सांगितलं असेल, जसं आजच्याही काळामध्ये महिलांचं जरा जास्त देवांच्या विषयी देवभोळेपणा असतो,
तसं उमाबाईंचा सुद्धा देव आणि संतांविषयी विश्वास होताच, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं. तर उमाबाईंना त्या काळामध्ये तिथल्या काही महिलांनी सांगितलं असावं की हमारे ऐसे ऐसे पीर है, यहाँ भी आप जाके देखिए. तर उमाबाई तिथे गेल्या आणि त्या पीराला सुद्धा उजवा कौल लावला आणि कौल लावल्याच्या नंतर 2 वर्षांनी मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं शहाजी. आणि तिथूनही 2 वर्षानंतर एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं शरीफजी. म्हणजे शहा शरीफ पीराच्या नावावरून त्यांचं नाव ठेवण्यात आलं. हे खरं, हे 100% सत्य आहे की शहा शरीफ पीराच्या नावावरूनच ठेवण्यात आलं. पण याचा अर्थ असा नाही की त्या मुस्लिम पूजा पद्धतीला मानत होत्या. संतांना मानणं, संतांना नमस्कार करणं ही आमची परंपरा राहिलेली आहे. कबीरदासांना सुद्धा आम्ही मानतो, शेख मोहम्मदांना सुद्धा आम्ही मानतो. त्याचं कारण काय? त्या पीरांची जी श्रद्धा होती ती हिंदू देवी देवतांच्या विषयी होती. नागपूरला जर तुम्ही गेलं तर नागपूर राजघराणं, भोसले राजघराणं, जे आता सिनियर भोसले पॅलेसला राहतात, त्यांचं सुद्धा ताजुद्दीन बाबांच्या प्रति श्रद्धेचा विषय येतो. आणि खुद्द ताजुद्दीन बाबा राजांना बडे भैया म्हणायचे. याचा अर्थ असा नाही की राजांनी आपली उपासना पद्धती सोडली. मी सुद्धा त्या राजघराण्यात जाऊन आलेलो आहे. त्यांच्या देवाऱ्यात समर्थांची मूर्ती, तो विषय मी तुम्हाला पुढे सांगेन. तर असाच शहा शरीफ पीराच्या नावावरून त्यांचे नाव ठेवण्यात आली, शहाजी आणि शरीफजी. आता शहाजी आणि शरीफजी ही मुलं फार कर्तृत्ववान, फार म्हणजे फार. आणि अल्प वयामध्ये शस्त्रास्त्राचं त्यांनी ज्ञान घेतलं. त्याच्यापूर्वी मालोजी राजांचं सुद्धा कर्तृत्व फार दांडगं होतं. निजामाच्या काळामध्ये निजामांनी त्यांना आपला ज्येष्ठ सरदार म्हणून नियुक्त केलं होतं. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की मालोजी राजांची कारकीर्द कशी असली पाहिजे. खुद्द मालोजी राजे युद्धामध्ये पारंगत होते. युद्धकला असो, शस्त्रकला असो, शास्त्रकला असो. नुसतं आणि नुसतं शस्त्रच नाही, शास्त्रामध्ये सुद्धा ते पारंगत होते. आजचं जे शिखर शिंगणापूर आहे तिथे जे तलाव बांधलेलं आहे त्याच्यामध्ये 40 कोटी लिटर पाणी मावेल एवढं मोठं 40 एकराचं तलाव मालोजी राजे आणि विठूजी राजे म्हणजे दोन्ही बंधूंनी खोदलेलं आहे. आजही ते शिखर शिंगणापूरला आपल्याला पाहायला मिळेल. तो नमुना एक वास्तुकलेचा आणि ऐतिहासिक जलसंसाधनाचा आहे. त्या काळामध्ये शिखर शिंगणापूरला जाणाऱ्या भाविक भक्तांना पाण्याची व्यवस्था होत नव्हती. म्हणून मालोजी राजांनी त्या काळात ती परिस्थिती जाणली आणि शिखर शिंगणापुराच्या त्या महादेवापाशी त्यांनी तलाव खोदला ज्याच्यामध्ये 40 कोटी लिटर पाणी सामावू शकेल. आजही ते तलाव आपल्याला जसंच्या तसं पाहायला मिळतं. फक्त एवढं आहे की आपण तिथे जायचं आणि बघायचं. तर मालोजी राजांचा सुद्धा विवाह झाला. त्याच्यानंतर काय झालं मी तुम्हाला सांगितलं. शहाजी आणि शरीफजी यांचा जन्म झाला. शहाजी आणि शरीफजी हे फार कर्तृत्ववान सरदार होते. खुद्द मालोजी राजेच तसे असल्या कारणाने, कारण मालोजी राजांच्या चरित्रामध्ये पूर्व भागामध्ये मालोजी पाटील भोसले किंवा बाबाजी पाटील भोसले असा वर्णन येतं. याचा अर्थ असा नाही की ते पाटील होते, तर त्यांच्याकडे पाटीलकी होती. पाटीलकी म्हणजे आजकाल जसं आपल्याकडे पोलीस पाटील वगैरे पाहायला मिळतो असं नाही बरं का. ज्यांच्याकडे काही इनामी जमिनी असायच्या, ज्यांच्याकडे फार संपत्ती असायची आणि जे जनतेचं सहकार्य करायचे असे ते पाटील होते. आणि घरंदाज होते. असं काही नाही की त्यांच्याकडे धनाची कमी होती. कालांतराने त्यांच्या कुळामध्ये सुद्धा धनाची कमी आली. पण ती शंभू महादेवाच्या कृपेने निघून गेलेली वेळ सुद्धा मालोजी राजेंनी वर्णन केली की शंभू महादेवाच्या कृपेने, आई भवानीच्या कृपेने ती वेळ सुद्धा आमच्याकडून निघून गेली. आणि तोच शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव या भोसले राजघराण्याचा कुळदेवता ठरला. कुलदैवत आई भगवती भवानी आणि कुळदेवता कोण? तर शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव. त्याच्यानंतर त्यांना जे 2 मुलं झाले, शहाजी आणि शरीफजी. शहाजी फार कर्तृत्ववान आणि शरीफजी पण तद्वतच कर्तृत्ववान. कारण असं म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मालोजी राजांच्या कुळात जे पुत्र जन्माला आले त्याचा हरिक देवाला वाटणारच होता. कारण वीराच्या घरी वीर जन्माला येत असतो, शूराच्या घरी शूर जन्माला येत असतो. आणि मालोजी राजांच्या सारख्या धर्मात्म्याच्या इथं खुद्द धर्मच अवताराला येत असतो. म्हणून शहाजी आणि शरीफजी हे धर्माचेच मूर्तिमंत उदाहरण होते. हे सांगण्यात फार काही अतिशोक्ती ठरणार. शहाजी राजे 14 वर्षाचे झाले आणि 14 वर्षाचे झाल्याच्या नंतर आला त्यांच्या विवाहाचा प्रसंग. आता विवाहाच्या प्रसंगाच्या विषयी बोलत असताना महाराष्ट्रातील काही इतिहासकार म्हणतात की शहाजी महाराजांकडे काही वतनदारी नव्हती, मनसुबदारी नव्हती, म्हणून त्यांच्या विवाहासाठी सिंदखेडच्या जाधवांनी थोडीशी आणीकाणी केली होती. पण सज्जनांनो, हा इतिहास तसा नाहीये. हा इतिहास कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओचा दुसरा पार्ट नक्की बघा. जय श्रीवराय, जय श्रीराम.